एक मुलगी चड्डी आणि ब्रा काढून पलंगावर झोपते. मुलगी: हे तेलाची बाटली घे आणि माझी पचापच मार. मुलगा: नको. मुलगी: का? मुलगा: कंडम नाहीये. मुलगी: अरे मग चोकायला तर दे ना मला, हलवून चोखते मी. मुलगा: नाही ग, नको. मुलगी केळ चोखण्यासाठी म्हणून त्याचं केळ हातात घेते व मुलाला म्हणते, येडपटा, केळ उठत नाहीये ते सांग की. मॅडम: मुलांनो, अशी कोणती गरम वस्तू आहे जी तुम्ही तोंडात घेऊ शकत नाही? बंड्या: मॅडम, चालू असलेला लाईट बल्ब. मॅडम: ते बरं कसं? बंड्या: काल रात्री वहिनी दादाला म्हणत होती, बल्ब चालू आहे, मी तोंडात घेणार नाही. एकदा एक मुलगा गर्लफ्रेंडला पचापच करण्यासाठी लॉजमध्ये घेऊन गेला. रूममध्ये पोचताच मुलीने फटाफट कपडे काढले आणि मुलाचा केळ हातात घेतला तर त्यातून 2-3 थेंब पडले. मुलगी: जानू, हे काय आहे? मुलगा: काही नाही ग वेडे, ये तो खुशी के आंसू है. डॉक्टर ने एक बूढ़े व्यक्ति को कहा, बाबूजी, आपकी दोनों गोटियां निकालनी पड़ेगी. बूढ़ा व्यक्ति: निकाल दो बेटा, जब रिवॉल्वर ही नहीं चल रहा तो गोलियां किस काम की. एक माणूस बस स्टॉपवर उभे असलेल्या बाईला डोळा मारतो आणि तिच्या बॉलाच्या गुटीला चिमट्या घेतो. बाई: अहो, मी तसली बाई नाहीये. माणूस: बाई, ते ठीक आहे, पण चेक करणे आमचं काम आहे. शाळेमध्ये मुख्याध्यापक साहेबांचा निरोप समारंभ. बाईंना भाषण करायला सांगितलं. त्यांना अगदी भरून आलं. त्या एवढंच बोलू शकल्या, सरांच्या सोबत काम करता करता मला दिवस कसे गेले ते कळलंच नाही. मुख्याध्यापक साहेब माझे बॉल दाबायचे व चोळायचे. एकदा जास्त पचापच केल्याने बायकोची पपई फाटते. नवरा तिला डॉक्टरकडे नेतो. डॉक्टर: मी टाके घालून देतो. नवरा: डॉक्टर, थोडी बारीक करा, 25 वर्षाची वाटली पाहिजे. डॉक्टर: ओके. नवरा: अजून बारीक करा, 20ची वाटली पाहिजे. डॉक्टर: ओके. नवरा: अजून बारीक करा, 16 वर्षाची वाटली पाहिजे. डॉक्टर घाम पुसत ऑपरेशन थिएटरमधून बाहेर येऊन नवऱ्याला म्हणतात, चैन बसवली आहे, हवी तशी ॲडजस्ट. आयुष्यात पहिल्यांदाच पचापच केल्यानंतर मुलगी भीत कधी स्वतःच्या पपईकडे तर कधी मुलाच्या केळाकडे पाहू लागली. मुलगा पण परेशान. मुलाने विचारले, काय झालं एवढं घाबरायला? मुलगी: जेव्हा आत गेला तेव्हा चांगला 6 इंचाचा होता अन बाहेर काढला तर 3 इंचाचा. बाकीचा आत राहिला की. सासू: सुनबाई, गरोदर असताना मी जे काही खाल्लं होतं तेच सगळं आज माझ्या मुलाला आवडतं. सून: ते ठीक आहे हो आई, पण तुम्ही निदान सिगारेट आणि दारू टाळायला हवी होती. मुलगा: मला तुझी पपई मारायची आहे तेल लावून.
मुलगी, अरे मार की माझी पपई, पचापच तेल लावून, माझे पेरू पण दाब. एका नवीन नंबरवरून फोन आला, तुमचं लग्न झालंय का? मी नाही, आणि तुमचं उत्तर आलं, घरी या. चिंगी, मंग्या, तुला किती बहीण भाऊ आहेत? मंग्या, 8. चिंगी, आई बापाला काही काम नव्हते का? मंग्या, तुम्ही किती आहात? चिंगी, मी एकुलती एक आहे. मंग्या, बापात दम नव्हता का? मुलगा, चल ना, आज रात्री पचापच करूया तेल लावून, घरी कोणी नाहीये. मुलगी, नको रे, तू तर 2 मिनिट सुद्धा टिकत नाहीस. प्राचीन काळात आकांक्षा, अगं तुझ्या बॉयफ्रेंडने तुला कसे तेल लावून पचापच केले ते सांग ना. साक्षी, मी खूप कंडाला आले होते, मला मारून घ्यायची खूप इच्छा झाली होती. तेवढ्यात माझा बॉयफ्रेंड आला. मी लगेच वेळ न घालवता पटकन माझे पूर्ण कपडे काढले. मी पूर्ण नागडी झाले. माझे भोंगळं शरीर बघून त्याचा केळ खडी झाला. मग मी त्याचा केळ पचपच हलवून चोखू लागले. नरड्यापर्यंत घालून चांगलंच चोखू लागले. त्याच्या केळाचा खूप घाण वास येत होता. अर्धा तास त्याचं केळ चांगलं चोखले आणि ओलं करून टाकले. मग मी नंतर पाय फाकून झोपले. माझ्या लाल पपईत त्याने त्याचं केळ कचकन कोंबले व माझ्या तोंडातून आह 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 असा मोठा आवाज निघाला. न थुक्का लावता त्याने पचपच झवायला चालू केले. माझ्या पपईतून पांढरं पाणी निघत होतं. लघवीच्या पिचकाऱ्या उडत होत्या. एवढं पचपच झवत होता. मी म्हणाले, थुक्का लावून घाल. त्याने थुक्का लावून पुढे मागे त्याची कंबर करत कचकच पचपच ठोकू लागला. माझ्या पपईतून पाणी येत होतं. एवढं जोरजोरात ठोकून काढत होता. माझे बॉल पण पचपच दाबत होता थुक्का लावून. दोघेही घामाघूम झालो, बेभान झालो होतो. मीही त्याला नको म्हणत नव्हते, तोही थांबत नव्हता. खूप वेळ माझी पपई त्याने ठोकून काढली. खूप वेळ माझी पपई त्याने ठोकून काढली. माझी पपई लाल बुंदू झाली सुजून. माझ्या पपईतून पण बिंद निघालं आणि त्याच्या केळातून पण बिंद निघालं व ते मी पेले. मग माझा गंड जिराला. काल आमरस बनवण्यासाठी आंबे पिळत होतो, तेव्हा शेजारीण आली.